महाराष्ट्रातल्या सर्व भीमसैनिकांना माझा कोटी कोटी जय भीम. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब व तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांना माझा कोटी कोटी जय भीम व सर्व महाराष्ट्रातल्या बौद्ध बांधवांना माझा कोटी कोटी जय भीम. मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, पण आपण कोणती गोष्ट मनावर न घेता गाडी चाललेली आहे. तर आता ही गाडी आपल्याला पुढे ढकलायची आहे, प्रत्येक माणसानं हात लावायचा आहे. ती वेळ आता आलेली आहे. म्हणून प्रत्येक बौद्धजनांनी चांगला विचार करून बाबासाहेबांना समोर ठेवून ही गाडी आपल्याला पुढे न्यायची आहे. म्हणून प्रत्येक बौद्ध बांधवांनी प्रत्येक माणसाने जिम्मेदारी घेणं गरजेचं आहे. कारण जिम्मेदारी घेतल्याशिवाय कोणते कामं होत नाही. जिम्मेदारी ही सर्वात मोठी काम करण्याची एक प्रकारची शक्ती आहे. जिम्मेदारी घेणं म्हणजे तर आम्ही जिम्मेदारी न घेतल्यामुळे त्यामुळे आपला समाज हा खूप मागे राहिला आणि परिस्थिती खराब झाली. पण आता याच्यापुढे आपण सर्व लोकांनी जागे होऊन एकत्र होऊन जिम्मेदारी घेऊन आपण वंचित बहुजन आघाडी हे पुढे नेण्याचे प्रयत्न केले पाहिजे. सर्व भीमसैनिकांनी सर्व महाराष्ट्रातले जे भीमसैनिकांचे जे नेते असतील, सर्व कार्यकर्ते सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला बाळासाहेबांना प्रेम द्यायचं आहे, बाळासाहेब आंबेडकरांना. तर आपण येऊ सगळे बौद्धजन संघे, आपण येऊ सगळे बौद्धजन संघे, आपण येऊ सगळे बौद्धजन संघे आणि सर्व कामं सावरू मागे. आपण येऊ बौद्धजन सर्व संघे आणि सर्व कामे सावरू मागे आणि सर्व महाराष्ट्रातले माणसं, सर्व महाराष्ट्रातले बौद्धजन जाऊ प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मागे. आम्ही बौद्धजन येऊ सगळे संघे, आम्ही बौद्धजन येऊ सगळे संघे, सर्व कामं सावरू मागे, सर्व कामं सावरू मागे आणि सर्व महाराष्ट्रातले बौद्धजन जाऊ प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मागे. एकही माणूस सुटला नाही पाहिजे. सर्व प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेत्यांपासून तर सर्व लोक गेले पाहिजे, तर महत्त्व आहे. आणि ते वेळ आता आलेली आहे. म्हणून ऐकावे जगाचे, करावे मनाचे. लोक तुम्हाला काही सल्ले देत असतील ते वेगळ्या ठिकाणी ठेवून पहिले आपल्या वंचित बहुजन आघाडी बाबासाहेबांचा नातू प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा आमचा हेतू आहे. आतापर्यंत खूप निवडणुका लढवल्या असतील, तुम्ही सर्व काही केलं असेल. पण आता हे निवडणूक शेवटची निवडणूक लढवायची आहे, आणि तरच तुम्हाला पुढचा मार्ग चांगला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतो, मी सर्वांना हात जोडून म्हणतो की हजारो मंजिले होंगी, हजारों मंजिलें होंगी, लेकिन मेरे भीम की जैसी धड़कन किसी दुनिया में नहीं होंगी. म्हणजे बाबासाहेबांना आपल्याला जे मनामध्ये बसवून ठेवलं होतं तसा मनुष्य आजपर्यंत कोणी भेटला नाही, ना भेटणार. सत्ययुगापासून बघतो कितीतरी जन्माला आले, पण बाबासाहेबांसारखं जे मन आहे, जे मोठं मन आहे, ते आजपर्यंत कोणाचंच नाही आहे. बघायला पण येत नाही की हा माणूस खूप चांगल्या मनाचा आहे म्हणून. पण बाबासाहेबांच्या मनामध्ये बौद्ध धर्म संपूर्ण हा त्यांच्या हृदयाशी होता की माझ्या धर्मातले लोक सुखी झाले पाहिजे. ते गाणं आहे ना, आनंदाने आनंदाने ठेवीन मी
या समाजास, हे बाबासाहेबांचे विचार होते. म्हणून सर्व हात जोडून सर्व लोकांना माझं निम्रतेचं सांगणं आहे की सर्व लोकांनी वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर साहेबांचा पक्ष यांना निवडून देसाल आणि चांगल्या मनाने निवडून देसाल. सर्वांना माझा जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.